अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। भडगाव तालुक्यातील कसगाव येथूनच जवळ असलेल्या तांदुळवाडी येथील शेतशिवारातील गुरांच्या शेडला दिनांक 24 मे रोजी दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे पशुधन जळून पूर्णपणे खाक झाल्याने शेतकऱ्याने प्रचंड आक्रोश केला आहे। तर महसूल विभागाने व पशुधन विकास अधिकारी यांनी घटनास्थळात पाहणी करून पंचनामा केला असल्याची माहिती आज दिनांक 25 मे शनिवार रोजी दुपारी 1 वाजता शेतकऱ्याने दिली आहे। तांदुळवाडी येथील शेतकरी अशोक पंडित पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच घर बांधून तेथेच गुरांसाठी गोठा शेड तयार केले होते व तेथेच त्यांनी संपूर्ण पशुधन बांधले होते। मात्र दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास शेडला अचानक आग लागल्याने शेडमधील पशुधन जळून खाक झाले आहे। शेडमधील 4 गायी व 4 शेळ्या असे 8 पशुधन होते। त्यांपैकी 4 शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्या आहेत तर 4 गायी अत्यंत गंभीर स्वरूपात जळाल्या आहेत। तसेच गुरांसाठी अंदाजे 50,000 रुपयाचा साठवून ठेवलेला चारा व शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे। त्यात शेतकऱ्यांचे तब्बल 3 ते 4 लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे। अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी ढाय ठोकून रडत असल्याने ग्रामस्थांचेही डोळे पाणावले होते। अचानक लागलेल्या आगीत सर्वच आयुष्याची कमाई गेल्याने ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या व अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे तर आगीचे कारण मात्र समजू शकले नाही। नुकसानग्रस्त घटनास्थळी महसूल विभागाने व पशुधन विकास अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे। नुकसानीची भरपाई मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।